आज राज्यात पहिल्या टप्प्यातील 5 जागांसाठी मतदान पार पडलं। त्याबाबत सविस्तर पाहणार आहोतच, पण आधी तिसऱ्या टप्प्याबाबतचे अतिशय महत्त्वाचे 2 अपडेट्स पाहूया। बहुचर्चित बारामती आणि धाराशिव दोन्ही मतदारसंघ पवार कुटुंबियांसाठी महत्त्वाचे। त्यातही बारामतीकडे तर देशाचे लक्ष। तिथे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात केली। या कार्यक्रमात अनेक हिडन मेसेजेस होते। सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ फोडला अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी। यावेळी अजित पवार सोबत नसले तरी त्यांचे सख्खे भाऊ आपल्या सोबत आहेत हे पुन्हा अधोरेखित केलं गेलं। प्रचार शुभारंभासाठी शरद पवार, रोहित पवार, सुनंदा पवार, युगेंद्र यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते। पवार कुटुंबात अजित दादांचं घर एकटं पडलंय हा संदेश सुद्धा या निमित्तानं परत एकदा गेला। शरद पवार नास्तिक आहेत असं सुप्रिया सुळेंनी संसदेत सांगितलं होतं, त्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती। त्यानंतर आपल्या प्रचाराची सुरुवात नेहमी मारुती मंदिरातून करतो असं पवारांना सांगावं लागलं होतं आणि तोच संदेश आजच्या वातावरणात जपणे तर जास्तच गरजेचे। बारामतीच्या कन्हेरी येथील त्याच हनुमान मंदिरातून आज प्रचाराची सुरुवात सुळेंनी केली आणि हिंदू छबी असो, आस्तिक असो असे संदेशही देऊन टाकले। शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ याच कन्हेरीच्या मंदिरातून फुटला होता। तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे हे आज त्यांनी खास अधोरेखित केले। इंटरेस्टिंग हे की उद्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ सुद्धा याच मंदिरातून होणार आहे। त्यामुळे पवार कुटुंबियांचे श्रद्धास्थान असलेला कन्हेरीचा मारुती कोणाला पावणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। पुन्हा एकदा मला माझं काम आणि माझं मेरिट बघून संधी द्यावी अशी विनम्र विनंती करायला खरं तर मी आज इथे आलो। ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत प्रत्येक इलेक्शन आपण वैचारिक पद्धतीने लढणार आहोत, वैयक्तिक नाही। लढायचं असेल ना तर आपल्यापेक्षा ताकदवर अशी लढा, म्हणून हनुमान मंदिरात आहे। लढेंगे तो अपने ताकदवर से लढेंगे। रोहित त्याच्या भाषणात जो घाबरेल ते मी त्यांना म्हणलं, हो कशाला फोनला घाबरतात, कोण फोन करतं मला माहिती नाही, पण जे फोन करतात ना ते त्यांना घाबरतात दिल्लीवाल्यांना, आणि दिल्लीवाल्यांना नडतो कोण? अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे। ते तुतारीच्या सवय जावं आता काल कोणते सांगितलं कसं जावं वीसच सांगितलं तुम्ही सांगताना हे सांगितले असं राहिलं की तुम्हाला काही कमी करून देणार, ते कमी करून देणार मी काही त्याच्या खोल्यात जाऊ इच्छित नाही। कारण हे देणे घेणे घेऊन हा मात्र मागण्याची भूमिका आमची नाही। आणि आता जाऊयात विदर्भात। आज विदर्भातील 5 मतदारसंघात उन्हाचा पारा तापलेला होता, तरीही लाखो मतदारांनी रांगा लावून आपला मतदानाचं कर्तव्य पार पाडलं। आज राज्यात साधारण 56% मतदान झालं, तर देशात साधारण 60% मतदान झालंय। राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोलीमध्ये तर सर्वात कमी नागपुरात झालंय। याच 5 लढतीबाबतच आम्ही विचारला होता 0 अवर मधील आजचा दुसरा प्रश्न। तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न, विदर्भातील 5 जागांवर मतदान पार पडलं, या 5 जागांवर कोण बाजी मारणार? महाविकास आघाडी की महायुती? पहिल्या टप्प्यातील सर्वात महत्त्वाची लढत म्हणून नागपूरकडे बघितलं जातं। इथे आज 49.7% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। महायुतीचे उमेदवार मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळीच सहकुटुंब मतदान केलं। गेली 2 टर्म नितीन गडकरी इथे जिंकून येत आहेत। यावेळी त्यांच्या समोर काँग्रेसच्या विकास ठाकरे यांचं आव्हान आहे। मतदान केल्यानंतर काय म्हणाले गडकरी पाहूयात। मला आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे
की लोकशाहीचा उत्सव आपण या निमित्ताने एक प्रकारे अतिशय उत्साहात साजरा करत आहोत। प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे। सगळ्यांनी मतदान करावं, कोणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे। आणि निश्चितपणे यावेळी नागपूरमध्येही जवळपास 75% मतदान करण्याकरता आम्ही मोठ्या प्रमाणावर लोकांमध्ये प्रयत्न केला आहे। मला विश्वास आहे की निश्चितपणे मतदान चांगलं होईल आणि या निवडणुकीत मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिननी विजय होईल असा मला विश्वास आहे। नागपूरमध्ये नितीन गडकरींसमोर महाविकास आघाडीला स्ट्रॉंग उमेदवार सापडत नव्हता, त्यामुळे अखेर नागपूर पश्चिममधील काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती। विकास ठाकरेंनीही जोरदार प्रचार केला। मुस्लिम आणि दलित मतांवर त्यांची मदार असेल। विकास ठाकरेंनी सकाळी आपला मतदानाचा हक्क बजावला। हुकुमशाहीला कंटाळलेला मतदार ज्या पद्धतीनं प्रचारामध्ये रिस्पॉन्स देत होता, त्याच पद्धतीचा उत्साह या मतदान केंद्रावर दिसून आला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरच्या धरमपेठमधील मतदान केंद्रावर मतदान केलं। त्यांच्या आई आणि पत्नी अमृता फडणवीस देखील त्यांच्या सोबत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी होत्या। आपल्या आईला हात धरून मतदान केंद्राकडे काळजीपूर्वक घेऊन जाणारे फडणवीस यावेळी पाहायला मिळाले। जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्याचं त्यांनी आवाहनही आपल्या मतदानानंतर केलं। लोकशाहीचा महोत्सव चाललेला आहे। मी आणि माझ्या कुटुंबाने, माझ्या पत्नीनं, माझ्या आईने, सगळ्यांनी आता मतदान केलेलं आहे आणि माझी सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सम्मिलित व्हावं आणि सगळ्यांनी मतदान करावं, अशा प्रकारची सगळ्यांना मी विनंती करतो, सगळ्यांना आवाहन करतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सकाळी 7 वाजताच मतदान केलं। नागपूरच्या भाऊजी दफ्तरी शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी आपला हक्क बजावला। यावेळी त्यांनी मतदान करण्याचं आवाहनही जनतेला केलं। मतदान अपना कर्तव्य है और अधिकार भी है। मतदान से हम अपने देश का 5 वर्ष के लिए भविष्य निर्धारित करते हैं एक तरह से, और इसलिए सब लोगों ने मतदान करना चाहिए। देश के हित को ध्यान में रखकर अपना विचार स्वयं करके मतदान करना चाहिए। और इसलिए आज सबसे पहला व्यक्तिगत कार्य मैंने ये किया है कि मैंने मतदान किया है। चंद्रपूरची लढत चुरशीची ठरू शकते। तिथे भाजपनं राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना संधी दिली। मतदानाला जाण्याआधी सुधीर मुनगंटीवार यांनी घरात सपत्नीक पूजा केली। त्यानंतर कन्याक मंदिरात देवीचं दर्शन घेतलं। दुपारच्या आत मुनगंटीवार मतदान करण्यासाठी पोहोचले आणि त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यांच्या सोबत त्यांची पत्नी आणि मुलगी सुद्धा होती। वरोरामध्ये दारू आणि पैसे वाटले जात आहेत असा गंभीर आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला। आपला देश वेगाने जगामध्ये पुढे जात आहे आणि अशा प्रसंगामध्ये आपण मतदान करून या वेगाला सहकार्य केलं पाहिजे। आणि त्या दृष्टीने मला विश्वास आहे की पहिल्या फेजमध्ये चंद्रपूरची निवडणूक होते आहे। चंद्रपूरची जनता जनार्दन, ज्याला आपण मतदाराला ईश्वराचा अंश मानतो, तो मतदार या राष्ट्रीय कर्तव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होईल। चंद्रपुरात गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले होते। त्यांच्या अकाली निधनानंतर काँग्रेसनं यंदा त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिलं। चंद्रपूरच्या मतदान केंद्रात प्रतिभा धानोरकर यांनी मतदान केलं। यावेळी बाळू धानोरकर यांची आज उणीव भासते असं सांगताना त्या भावूक झाल्या होत्या। माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर आणि मी दरवर्षी या लोकमान्य शाळेच्या बूथवरती जोडीनं मतदान करायला यायचो, पण आज त्यांची कमी मला प्रत्येक क्षणोक्षणी जाणवत आहे। पण शेवटी जे नशिबात असलं ते होतं।
आणि आलेल्या सगळ्या अडचणींना समोर जात मी ही निवडणूक लढवत आहे। आज खऱ्या अर्थानं या देशात हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि या उत्सवात आपण सगळ्यांनी सामील व्हायचं आवाहन मी करत आहे। ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर विकास आमटे यांनी चंद्रपुरातील आनंदवन इथं मतदानाचा हक्क बजावला। प्रत्येक निवडणुकीत ते सर्वात आधी मतदान करतात, तोच शिरस्ता कायम ठेवला। निवडणुकीच्या समुद्र मंथनातूनच चांगले राजकारणी पुढे येतात अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळेला दिली। रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांना सलग तिसऱ्यांदा संधी न देता महायुतीकडून शिवसेनेचे राजू पारवे यांना तिकीट दिलं गेलं। महाविकास आघाडीकडून काँग्रेसनं रश्मी बर्वे यांना तिकीट दिलं, पण त्यांची उमेदवारी कोर्टानं अपात्र ठरवल्यानं त्यांचे पती श्यामकुमार बर्वेंना लढावं लागलं। या दोन्ही उमेदवारांनी, पारवे आणि बर्वेंनी, आज आपला मतदानाचा हक्क बजावला। पूर्व विदर्भातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून भंडारा गोंदिया मतदारसंघाकडे पाहिलं जातं। यापूर्वी प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांच्या लढतींमुळे हा लक्षवेधी ठरला होता। भाजपने इथे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना उमेदवारी दिली। शहरातील नूतन महाराष्ट्र विद्यालयात मेंढेंनी आपल्या कुटुंबासह मतदान केलं। इथे त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवार डॉक्टर प्रशांत पाडोळे आहेत। पाडोळे यांनी सुद्धा जिजामाता विद्यालयामध्ये त्यांच्या कुटुंबासह मतदान केलं। यंदा राष्ट्रवादी महायुतीत भाजप सोबत आहे। राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदियात आपल्या परिवारासह मतदान केलं। देशात वेगाने विकास झालाय हे नाकारता येणार नाही। गोंदियासह बारामती सुद्धा जिंकणार अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली। काय म्हणाले प्रफुल्ल पटेल, पाहूयात। माननीय नरेंद्र मोदीजीच्या नेतृत्वामध्ये देशाने खूप वेगाने विविध क्षेत्रामध्ये विकास केला आहे आणि आजच्या जो मतदान होत आहे पहिल्या चरणामध्ये आणि येणारा जे काही 7 टप्पे आहे त्यामध्ये निश्चित लोकांचा कौल विकासाकरिता स्वतःच्या भवितव्यासाठी लोक करणार आहे, ही निश्चित झालेलं आहे। नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये मतदारांनी नेहमीप्रमाणे चांगला प्रतिसाद दिला। 5ही जागांमध्ये सर्वात जास्त 67% मतदान या मतदारसंघात झालं। गेल्या वेळी इथे 72% मतदान झालं होतं। गडचिरोली चिमूर मतदारसंघाचे भाजप उमेदवार अशोक नेते यांनीही मतदान केलं। आपल्या कुटुंबासह गडचिरोली इथं मतदानाचा हक्क बजावला। काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान यांनी देखील मतदान केलं। गोंदिया जिल्ह्यातील आमगावच्या रिसामा इथं त्यांनी आपला हक्क बजावला। राज्यातील मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी दीना चेरपल्ली इथं प्राथमिक शाळेत मतदान केलं। ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर प्रकाश आमटे व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी मतदानाचा हक्क बजावला। राज्याचं शेवटचं टोक आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवरील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हेमलकसा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्यांनी मतदान केलं। याच निवडणुकीवर होता आपला आजचा दुसरा प्रश्न। त्यावरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। पण त्याआधी आजचा प्रश्न परत एकदा सांगते। विदर्भातील 5 जागांवर मतदान पार पडलं। या 5 जागांवर कोण बाजी मारेल, बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया। पहिली प्रतिक्रिया एक्सवरची सोनाली पाटील यांची। महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निर्णय घेणारे शिंदे सरकार। यूट्यूबवरून वैभव वाघमोडे, विदर्भातील जनता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत आहे। यूट्यूबवरून गणेश शेजवळ, संपूर्ण महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहे। फेसबुकवरून प्रितेश सावंत, महायुती सरकारच निवडून येणार। आज फक्त 5 जागांवर मतदान झालंय। अजूनही राज्यातल्या 43 मतदारसंघात प्रचार सुरू आहे। त्याची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहूच। तुर्तास वेळ झाली आहे पोल रिझल्ट पाहण्याची आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला।
आजचा आपला प्रश्न होता, विदर्भातील 5 जागांवर मतदान पार पडलं. या 5 जागांवर कोण बाजी मारणार? एकूण 77,000 मतं युट्यूबवर. 82% म्हटलंय महाविकास आघाडी तर 18% म्हटलंय महायुती. इंस्टाग्रामवर एकूण 10,000 मतं. %57 लोकांनी म्हटलंय महाविकास आघाडी तर 43% म्हटलंय महायुती. फेसबुकवर एकूण 5,000 मतं. 72% म्हटलंय महाविकास आघाडी तर 28% म्हटलंय महायुती. एक्सवर एकूण 2,000 मतं. %63 म्हटलंय महाविकास आघाडी तर 37% म्हटलंय महायुती. सगळे सोयरे हा शब्द जरांगे पाटलांमुळे अलीकडच्या काळात जास्त चर्चेत आला असला तरी मराठी मुलाखत सगळे सोयरे या शब्दाला अनादी काळापासून खूप महत्त्व आहे. त्यातही निवडणुकीच्या राजकारणात नातेसंबंधांमधील धागेदोरे किंवा अगदी बादरायणी संबंध सुद्धा कधी कुठे कसे कामाला येतील हे भल्या भल्यांना सांगता येत नाही. पाहुण्याचा पाहुणा उभा आहे म्हणून एका रात्रीत निवडणुकीचा निकाल फिरलेला महाराष्ट्रातील अनेक गावांनी पाहिला आहे. त्यामुळेच आपल्या कुटुंबासोबत दिसणं किंवा कुटुंब आपल्यासोबत आहे हे दाखवणं महत्त्वाचं ठरतं. त्याचीच एक झलक आज आपल्याला बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचाराच्या शुभारंभात पाहायला मिळाली. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न सहानुभूतीच्या राजकारणावर असेल हे आपण 0 आवरमध्ये याआधीही सांगितलंय. त्यावर अजितदादांच्या विकास कामांचा, निधीच्या आकड्यांचा आणि भाजप सेनेच्या नेटवर्किंगचा उतारा कसा किती काम करेल यावर बारामतीचा निकाल बऱ्याच अंशी अवलंबून असेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.